तूही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे आता जी ईश्वरी असते तिची नम्रताला माफी मागायला आजी आणि मामा भाग पाडणार, तर दुसऱ्या बाजूला आता ईश्वरीला वल्लरी विरोधात खूप मोठा पुरावा सापडणार। आता नेमका कसा पुरावा सापडणार, काय घडणार, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की ईश्वरीने नम्रतावरती हात उचलला, ह्या गोष्टीचं ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं, कारण अर्थात नम्रता ही तिची मोठी बहीण आहे। मग अगदी मोठ्या मनाने ईशू नम्रताकडे येते आणि तिला म्हणत असते, ताई मला माफ कर, माझं चुकलं, तू कितीही आणि काहीही झालं तरी माझी मोठी बहीण आहेस, तुझ्याकडून जरी चूक झाली असली तरी मी सुद्धा माझं भान विसरायला नको होतं, मला माफ कर ताई, माझं चुकलं, आणि प्लीज या घरातून वगैरे जाण्याचा विचारही करू नका, हे घर आपलं आहे, तुमचं आहे, सगळ्यांचं आहे, मग आपणच आपल्या घरातून निघून गेलो तर घराला घरपण कसं राहील ताई। त्याच्यानंतर मग आता मामा नम्रताला म्हणतो, नम्रता हे बघ, आता तू फार विषय ताणायला नको आहेस, हे बघ ईश्वरी तुझी एवढ्या मोठ्या मनाने माफी मागते ना, मग तू सुद्धा तिची माफी माग आणि विषय संपव। खरं बघायला गेलं ना तर जी चूक आहे ती ईश्वरीची नसून तुझीच आहे, तूच ईश्वरीवरती आणि अर्णववरती नको ते आरोप केलेस, उलट तरीही ईश्वरीने मोठ्या मनाने तुझी माफी मागितली का, तर तू तिची मोठी बहीण आहेस म्हणून। मग जर खरं बघायला गेलं तर ईश्वरी तुझी मोठी जाऊसुद्धा आहे, जर धाकट्या बहिणीने तिचं कर्तव्य केलं आहे तर धाकट्या जावेने सुद्धा तिची जबाबदारी पाळायला हवी ना। आता तू सुद्धा ईश्वरीची माफी माग आणि विषय संपव, म्हणजे तुमच्या नात्यातला हा जो कडवटपणा आला होता तो निघून जाईल। त्यावेळी नम्रताला काही ईश्वरीची माफी मागायची नसते, ती म्हणत असते, पहिली गोष्ट बाबा, मी ईशूची माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे, ती माझी धाकटी बहीण आहे आणि तिने माझ्यावर हात उगारला म्हणून तिने माझी माफी मागितली, आणि राहिला प्रश्न ती माझी जाऊ असण्याचा, तर ती माझी जाऊ आत्ता आहे, पण लहानपणापासून आम्ही दोघीजणी बहिणी आहोत आणि त्यामुळे मी तिची माफी मागण्याचा प्रश्न हा उद्भवतच नाही, मी माफी वगैरे काहीही मागणार नाही आहे, कारण मला वाटत नाही मी काही चुकली आहे म्हणून, मला हेच वाटतं आहे की मी जे केलं ते योग्य होतं। एक बायको म्हणून कुठल्याही बाईला आपल्या नवऱ्याच्या बाबतीत अन्याय झालेला राग येईलच। त्याबरोबर आकाश म्हणतो, एक मिनिट नम्रता, काय चाललंय मगापासून तुझं, अन्याय अन्याय अन्याय, काही अन्याय वगैरे कोणी केलेला नाही आहे माझ्यावर, कळलं ना तुला, उगाचच्या उगाच नको ती बडबड करू नकोस, उगाच अन्याय बोलून त्याला नको ते स्वरूप देऊ नकोस। हे बघ, दादाने प्रयत्न केला होता पण मी नाही होऊ शकलो सिलेक्ट, दादाची त्यात काय चूक आहे। त्याबरोबर मामा म्हणतो, पहिली गोष्ट नम्रता, हे बघ, इलेक्शन, सिलेक्शन, रिजेक्शन, हे सगळं जे काही होतं ना ते ऑफिसमधलं होतं, ह्या गोष्टी घरामध्ये आणण्याची तुला काहीही गरजच नव्हती। हे बघ, तरीही तू त्या गोष्टी घरात आणल्यास, तू त्या गोष्टीवरून घरामध्ये वाद घातलास, मग त्यामुळे माफी मागणं हे तुझं कर्तव्य आहे ना। अर्णवने आकाशसाठी प्रयत्न केले नसतील असं होऊच शकत नाही, त्यामुळे तू चूक केलेली आहेस आणि किमान तू ती मान्य तरी करायला हवीस। त्यावेळी नम्रता मान्य करत नसते तर आकाश म्हणतो, नम्रता बास, मगापासून डॅड तुला एवढ्या प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत तर तू त्यांचं ऐकायचं सोडून त्यांच्याबरोबर वाद घालतेस आणि तू माफी मागायला सुद्धा सरळ नाही म्हणतेस। हे बघ, हे मला अजिबातच आवडलेलं नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुला माहिती आहे का ऑफिसमध्ये काय घडलं ते, दादाने आणि ताईने सुद्धा मला जिंकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला, त्यांनी सगळ्या मेंबर्सना रिक्वेस्टसुद्धा केली, मग जर आता तरीही मेंबर्सने नकार दिला तर त्यामध्ये दादाची किंवा ताईची काय चूक आहे, त्यांच्या बाजूने त्यांनी मला निवडून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते। राहिला प्रश्न माझ्या अनुभवाचा, तर जर माझा अनुभवच पुरेसा नव्हता तर मग त्यामध्ये त्यांची तरी काय चूक आहे। हे बघ नम्रता, आता ना तुझं अति होतं आहे, तू जर दादाची आणि ईश्वरीची माफी मागणार नसशील तर तू माझ्याशी तोवर बोलायलाच येऊ नकोस, त्यांची माफी माग आणि मगच माझ्याशी बोलायला ये। आता नम्रताला जेव्हा आकाश स्पष्टपणे ह्या अशा शब्दात सांगतो तेव्हा मात्र नम्रता आता विचार करते की आता मला माफी मागण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे, कारण जर आकाशने माझ्याबरोबर बोलणं बंद केलं तर त्यामध्ये होईल ते फक्त आमचंच नुकसान होईल, बाकी कोणाला काही फरक तर पडणार नाही आहे, उलट आमच्या नात्यात आणखीन जास्त दुरावा येईल। मग नमू म्हणते, ठीक आहे ईश्वरी, जिजू खरंच सॉरी, माझं चुकलं नाही, म्हणजे मी असं वेड्यासारखं विचित्र बडबडायला नको होतं, जिजू खरंच मला माफ करा ना, जिजू प्लीज, माझं चुकलं, मला माफ करा।
इशू, खरंच माझं चुकलं. मी जिजूंना हे असं नको बोलायला हवं होतं. पण काय करू गं, मला अचानक एकाएकी राग आला, माझी चिडचिड झाली आणि त्या रागाच्या भरात माझ्या तोंडातून नको नको ते अनापशनाप निघून गेलं. इशू, तुला तर माहिती आहे ना, माझ्या तोंडातून जरी काही वाईट साईट निघून गेलं असलं तरीही माझ्या मनामध्ये कधीच बुराई नसते गं. आणि राहिला प्रश्न तुमच्या दोघांचा, तर अगं तुम्ही दोघं तर माझे बहीण आणि जिजू आहात. तुमच्याबद्दल मी माझ्या मनात काही बुरं कसं बरं ठेवेन? उलट माझ्या मनात जर राग होता तर मी तो स्पष्टपणे बोलून व्यक्त करून घालवला. मी मनामध्ये सलट नाही ठेवलं. माझ्या मनात जे होतं ते मी बोलून मोकळं केलं. या सगळ्यासाठी खरं तर सॉरी. मी तुमच्याशी ह्या अशा शब्दात नको बोलायला हवं होतं. मी कुठेतरी हे विसरले की तू आता फक्त काही माझी धाकटी बहीण नाही आहेस, तर माझी थोरली जाऊसुद्धा आहेस. इशू, मला माफ कर. त्यावर इशू म्हणते, ताई प्लीज. अगं तू सुद्धा कुठे थोरली जाऊ वगैरे म्हणायला लागतेस. तू माझी ताई आहेस आणि मी कायम तुझी इशूच आहे. फक्त तू जे बोललीस ना त्या सगळ्यामध्ये तू अर्णव सरांना दोष दिलास ना, म्हणून मला राग आला आणि म्हणून माझा संताप झाला. बास, बाकी काहीही नाही. तू मला काहीही बोलली असतीस ना तर मला काहीही फरक पडला नसता. उलट जे झालं ते एका अर्थी बरंच झालं. आता तरी किमान तुझ्या मनातला सगळा कडवटपणा निघून गेला असेल आणि आता पुन्हा एकदा आपण कुटुंब म्हणून आनंदाने एकत्र राहू शकू. हे बघ ताई, जे झालं ते चुकीचं होतं, पण आता ते सगळं विसरून जाऊया. इशू मोठ्या मनाने नम्रताला माफ करते. अर्णवसुद्धा तिला माफ करून टाकतो. त्याच्यानंतर मग आता इशू ही आजीकडे येते आणि आता ती आजीला म्हणत असते, आजी झोपला होतात का? त्यावर आजी म्हणते, नाही गं, बोल ना, काय झालं? त्यावर मग इशू आजीला म्हणते, आजी, बाबा जेव्हा घरातून अचानक गायब झाले होते तेव्हा त्यांच्या फोनवरून आपल्याला मेसेज आला होता की ते वारीला चालले आहेत म्हणून, आणि त्यामुळे त्यांची रूम वगैरे काहीही आवरली नव्हती. त्यांच्या खोलीमध्ये सगळं काही तसंच होतं. तर मला काय वाटतं, त्यांची रूम आता आवरायला हवी ना आपण. त्यावेळी मग आजी म्हणते की ठीक आहे, तू एक काम कर ईश्वरी, जा आणि स्वतःच्या हातांनीच ते सगळं काही आवरून ठेव. नाही म्हणजे नोकरांना सांगितलं असतं, पण आता रमाकांतराव ह्या जगात नाहीत. त्यामुळे त्यांच्या सर्व वस्तू ईश्वरी तूच व्यवस्थित ठेवू शकशील. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वस्तूंमध्ये बऱ्यापैकी वस्तू ह्या चिंटू आणि अंजूच्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी आजही व्यवस्थित आपण जपून ठेवायला हव्यात. ईश्वरी, काय गं, हे सगळं काय होऊन बसलं? ज्या वयामध्ये माझं काहीतरी बरं वाईट व्हायला हवं होतं त्या वयामध्ये मला हे सगळं बघावं लागलं. त्यावेळी इशू म्हणते, आजी प्लीज असं नका बोलू. अहो असं काय बोलताय? तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर आम्हाला कायमच हवा आहे. आजी, ऑलरेडी अर्णव सरांनी त्यांच्या आईला गमावलं आहे आणि त्यामुळे ते खूप अपसेट आहेत, आजही ते दाखवत नसले तरी. आणि आता तुम्ही असं म्हणालात तर? त्यावर आजी म्हणते, मग काय करू गं? इशू म्हणते, होईल लवकरच सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल आजी, तुम्ही काही काळजी करू नका. मग आजी म्हणते, जा तू रमाकांतरावांची खोली आवरून घे. त्यावर इशू म्हणते, हो आजी. आणि मग इशू आता रमाकांतच्या रूममध्ये येते. आता रूममध्ये आल्यानंतर ती सगळ्यात अगोदर रमाकांतचं कपाट उघडू लागते. आता ती कपाट उघडते, कपाटातून सामान वगैरे तपासू लागते. तर इतक्यात आता जी आजी असते तिला ईश्वरीचं बोलणं आठवतं की होईल, सगळं व्यवस्थित होईल. आजी विचार करते, खरंच ही मुलगी किती पॉझिटिव्ह आहे ना. नाही म्हणजे जेव्हा येते तेव्हा काहीतरी चांगलं बोलूनच जाते. हिच्या मनामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी कशी राहते ते हिचं माहिती. तर दुसऱ्या बाजूला इशू आता रमाकांतच्या कपाटामध्ये बघते तर काय, भरपूर सर्वे अर्णव आणि अंजलीचे त्याबरोबर सात्विकाचे फोटो असतात. आता ते सगळे फोटो बघून इशू खुश होते आणि विचार करते, खरंच बाबांच्या मनामध्ये ह्या सगळ्यांबद्दल किती प्रेम होतं. मग बाबांनी ही छोटीशी चूक का केली? बाबा जर निघून गेले नसते तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. असो, जे झालं ते झालं. पण बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला न्याय नक्की मिळवून देऊ. आणि मग इशू आता ते फोटो बघत असताना त्यामध्ये तिला एक फोटो सापडतो ज्याच्यावरती माझ्या घराच्या मुळावर उठलेली व्यक्ती वी, माझ्या मुलांच्या जीवावर उठलेली व्यक्ती वी असं लिहिलेलं असतं. आता नेमकं हे वी काय आहे हे इशूला कळत नाही. तर दुसऱ्या बाजूला अर्णव हा नुकताच ऑफिसवरून आलेला असतो. आता अर्णव हा रूममध्ये येतो. रूममध्ये इशू नसते. मग अर्णव इशूला हाका मारतो, मी सिंदोर कॉफी. पण इशू काही ओ देत नाही. अर्णव आवरायला बाथरूममध्ये जातो.
तो बाथरूममधून आवरून बाहेर येतो तरी काही इशू त्याला खोलीत दिसत नाही. हा विचारात पडतो की ही ईश्वरी गेली तरी कुठे. अर्णव इशूला शोधायला खाली येतो. इतक्यात त्याला समोरच मामा दिसतो. अर्णव मामाला म्हणतो, मामा मी सिंदूर कुठे बाहेर गेली आहे का, सांगून गेली आहे का. त्यावर मामा म्हणतो, अरे पण ती घरातच आहे. त्यावर अर्णव म्हणतो, मामा रूममध्ये नाही आहे ती. त्यावर मामा म्हणतो, ती तुमच्या रूममध्ये नाही आहे कारण ती भाऊजींच्या रूममध्ये आहे. मघाशीच मी तिला तिकडे जाताना पाहिलं होतं. त्यावेळी अर्णव म्हणतो, काय बाबांच्या रूमकडे, बरं ठीक आहे मी बघतो, थँक्यू सो मच मामा. आणि मग अर्णव आता रमाकांतच्या रूममध्ये येतो. बघतो तर काय इशू तिथेच असते. मग अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय चाललंय तुझं, तू इथे काय करतेस. मी तिकडे तुला संपूर्ण घरामध्ये वेड्यासारखा शोधत फिरतोय आणि तू इकडे काय करतेस. त्यावेळी आता अर्णव ते फोटो बघतो इशूच्या हातामध्ये आणि म्हणतो, आणि हे सगळं काय काय काढून काय बसली आहेस तू, काय आहे सगळं. त्यावर इशू म्हणते, अहो बाबांनी हे तुमचे फोटो वगैरे ठेवले होते तेच बघत होते, आवराआवर करायला आले होते तेव्हा सापडले. अर्णव म्हणतो, दे ते सगळं ठेवून मी सिंदूर, पुन्हा त्या आठवणी नको. त्यावर इशू म्हणते, अर्णव सर थांबा, यामध्ये हा बघा मला कुठला फोटो सापडला. आणि मग ईश्वरी तिच्या आईचा आणि रमाकांतचा फोटो अर्णवला दाखवते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर आता याचं काय. त्यावर इशू म्हणते की अर्णव सर अहो बघा ना या फोटोच्या मागे काय लिहिलं आहे, माझ्या मुलांच्या माझ्या संसाराच्या मुळावर उठलेली बाई, माझ्या घराच्या माझ्या जीवावर उठलेली बाई वी. आता ही वी कोण आहे नेमकी. आणि त्याशिवाय पुढे असं लिहिलं आहे की ही व्यक्ती आपल्या घरातलीच आहे. आपल्या घरातली अशी कोण व्यक्ती आहे जी आपल्याच घरातल्यांच्या सुखावर उठू शकते, जी आपल्याच घराच्या मुळावर घाव घालू शकते. त्यावेळी मी आणि नमुताई तर ह्या घराचा भागही नव्हतो. मग कोण असेल ही व्यक्ती, मला काहीच कळत नाही हो. त्याचाच विचार करत बसली. त्यावेळी मग आता अर्णव तो फोटो निरखून पारखून बघू लागतो. तर त्यावेळी इकडे इशूच्या मनामध्ये वल्लरीचं पटकन नाव येतं. इशू विचार करते, ही वी वल्लरी मामींच्या नावातली तर नाही आहे ना, कारण आजींनी सांगितलं होतं की वल्लरी मामी आणि आईंचं फार पटायचं नाही आणि त्याशिवाय वल्लरी मामींचं नेहमी काहीतरी विचित्र सुरू असतं. मग इशू ही खंत अर्णवजवळ बोलून दाखवते. त्यावर अर्णवसुद्धा विचार करतो की खरंच वी फॉर वल्लरी मामी असू शकते का. वल्लरी मामीमुळेच आज आमचे वडील आमच्यापासून दुरावले असतील का. वल्लरी मामीच या सर्वाच्या कटाच्या शेवटी असेल का. जर मामी ह्या सगळ्याच्या मुळाशी असेल तर मग मी मात्र मामीला खरंच काय कसं वागवेन, काय शिक्षा देईन. आणि नाही मामी असं नाही वागू शकत. पण जर असेल तर हा विचार इशू आणि अर्णवच्या मनामध्ये फिरू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी नम्रता आहे ती आकाशकडे येते आणि आकाशला म्हणत असते, आकाश म्हणतो, नम्रता मला डिस्टर्ब करू नकोस, थोडा वेळ शांत राहू दे. त्यावेळी नमू तिकडे कपाट आवरायला जाणून बुजून काढते आणि आता ती सतत आकाशबरोबर बोलण्याचे प्रयत्न करू लागते. आकाश, ही साडी तुम्हाला आठवते का. ही साडी तुम्ही मला आपल्या लग्नानंतर घेतली होती. आकाश, तुम्हाला हा ड्रेस आठवतो. तुम्ही मला हा ड्रेस पहिल्यांदा गिफ्ट म्हणून दिला होता. आकाश म्हणतो, नम्रता मला सगळं जुनं आठवतं आहे पण तुला आठवत नाही आहे ना काहीच. त्यावर इशू म्हणते, आकाश प्लीज जाऊ देत ना, जे झालं ते झालं, द्या ना आता सगळं सोडून. मी मागितली ना तुम्ही म्हटल्याप्रमाणे इशू आणि जिजूंची माफी, मग तरीही अजून तुम्ही का रागवला माझ्यावर. त्यावर आकाश म्हणतो, तेच तर मी सांगितली म्हणून तू त्यांची माफी मागितली. जर तू त्यांची माफी तुझ्या मर्जीने मनापासून मागितली असते ना तर मला जास्त बरं वाटलं असतं. कळतंय का तुला ऑफिसमध्ये काय घडलं काहीच माहीत नव्हतं. त्यावर नम्रता म्हणते, आकाश मला मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, पण आकाश कुठेतरी जाऊन एका पॉईंटवरती तरी मला माझ्या नवऱ्याचं सिलेक्शन नाही झालं या गोष्टीचं वाईट वाटलं. हे तुम्हाला का दिसत नाही आहे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर ऑफकोर्स मला राग येणं तर स्वाभाविक आहेच ना. तुम्ही प्रत्येक वेळी इशूला समजून घेताय, जिजूंना समजून घेताय. आकाश, मलासुद्धा थोडंफार समजून घ्या ना, माझ्यासुद्धा मनाचा विचार करा ना. मी तुमची लग्नाची बायको आहे, तुमचं वाईट व्हावं असा माझा विचार असेल का, सांगा ना. त्याबरोबर मग आकाश म्हणतो, मग तो माझा दादा आहे, माझा भाऊ आहे, त्याच्या मनामध्ये तरी असं असेल का की माझं वाईट व्हावं म्हणून. नम्रता आणि काय म्हणालीस तू, बायको म्हणून तुला वाईट वाटलं, तू बायकोच्या पद्धतीने विचार केलास. वेल अँड गुड, व्हेरी गुड. माझी बायको माझा एवढा विचार करते हे बघून मला खरंच खूप आनंद झाला, समाधान मिळालं, बरंही वाटलं. पण नम्रता, बायको म्हणून विचार करत असताना तुझ्यातली बहीण कुठे गायब होते. तू माझी बायको होण्याआधी किंवा माझी प्रियसी होतीस, माझी प्रियसी होण्याआधी ईश्वरीची बहीण होतीस. दादाचं आणि ईश्वरीचं लग्न पहिले झालं आहे, तू दादाची मेहुणी होतीस. हे सगळं तू विसरली आहेस का. मग त्यांच्याबरोबर बोलताना तुझी पातळी एवढी कशी सुटू शकते.
नम्रता, तू जे वागतेस ना अलीकडे ते सगळं खूप विचित्र होत चाललंय. तुला वाटतंय की तू चुकत नाही आहेस, पण तू खूपच जास्त चुकतेस. जे तुला दिसतच नाही आहे, जे तुला जाणवतही नाही आहे. आणि नम्रता, हे सगळं खूप चुकीचं आहे. तुला कळतंय का? त्यावेळी नम्रता म्हणते, हे बघा आकाश, मी माफी मागते आहे ना आता. हवं तर तुमचीसुद्धा माफी मागते. तुम्हालासुद्धा खूप 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 सॉरी आकाश. मी पुन्हा असं नाही वागणार. पट्टी सोडून कधीच नाही बोलणार. त्यावर आकाश म्हणतो, नम्रता, आत्ताच्या वेळी तर मी तुला माफ करतोय, पण प्लीज बी टेक केअर की पुढे पुन्हा असं कधीही घडणार नाही आहे तुझ्याकडून. त्यावर नम्रता म्हणते, प्रॉमिस, पुन्हा आता माझ्याकडून असं कधीही घडणार नाही. मी इशू आणि जिजूंबरोबर कायम चांगलंच वागेन. त्यावेळी आता आकाश म्हणतोस, ठीक आहे. त्यावर नम्रता म्हणते, आकाश असं बोलाल? अजूनही तुमचा राग गेलेला नाही आहे का? आकाश प्लीज. आणि मग नम्रता तोंड बारीक करते. जाऊ द्या बाबा, आता मी काही बोलतच नाही. तसं आकाश तिला मिठी मारतो आणि म्हणतो, नम्रता, तुलाही हे चांगलं माहिती आहे मी तुझ्यावर फार काळ नाराज नाही राहू शकत. आणि मग आकाश नम्रताला मिठीत घेतो. मनातल्या मनात नम्रता म्हणत असते, ये हुई ना बात. आकाश, आता जरी मी तुम्हाला म्हटलं असलं की मी इशूला आणि जिजूंना कधी वाईट बोलणार नाही, तरी माझ्या मनातनं ही सल कधी जाणार नाही की तुम्हाला इशू आणि जिजूंमुळे जिंकता आलं नाही किंवा तुम्हाला त्या दोघांमुळे यश मिळालं नाही. मी पुन्हा याचं उपटे तर काढेनच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.